कसं वाटलं आपला एकंदरीत कोर्स थोडंसं जर आपण डिस्कशन करूयात. नाही सर, कोर्स तर खूप बेस्ट होता. म्हणजे जी पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगितलं ना, स्टार्टिंग पासून लास्ट पर्यंत एकाच कोर्स तुम्ही समजून सांगितलं. खूप रिफायनमेंट तुम्ही करत गेलं त्या कोर्स, ते मला बेस्ट वाटलं ऍक्च्युली. मी माझी कमेंट पण तुम्हाला तेच केली. कोर्सची जी खासियत मला जी वाटली ना बेस्ट, ऍक्च्युली त्या मला स्टार्टिंगला समजलं नाही. नंतर पुढे पुढे घेत गेलो ना, तुम्ही तीच गोष्ट आम्हाला परत परत तीच सांगितली, पण एकदम डीप मध्ये जाऊन सांगितली. रिफायनमेंट खूप केली त्या गोष्टीमध्ये. बरोबर. ते बेस्ट वाटलं मला. अँड म्हणजे ती म्हणतात ना, एक स्ट्रॅटेजी असते कशाचं काम करायचं, तीच पद्धत तुमची शिकवण्याची. पण एकच स्ट्रॅटेजी ऍक्च्युली, त्याला रिफाईन करून 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 म्हणजे खूप जास्त रिफाईन केलं. कळून प्यायची तिला प्रोसेस एवढी हा. रिफाईन करायची की तुम्हाला त्याच्यामध्ये परत दुसरं काही बघू वाटलं नाही पाहिजे. ठीक आहे. सो तेच सर, 1 वर्ष सोडायचं नाही बरं का अजिबात. काही जरी झालं तरी 1 वर्ष हेच फॉलो करायचं. त्याच्यानंतर बघू आपण. ठीक आहे. पण तोपर्यंत असं समजायचं नाही की हे होते किंवा ते होतं. ठीक. सो तोपर्यंत अजिबात नाही. बाकी सर आतापर्यंत जेवढे काही तुम्ही केलेत लर्निंग असेल वगैरे, त्याच्यामध्ये ना आपल्या सीबीडी मध्ये किती फरक जाणवतोय? सर आता अजून माझ्या प्रॅक्टिस मध्ये अजून आलं नाही सर हे आपलं स्ट्रक्चर. पण जेवढं तुम्ही शिकवलं तेवढं तो बेस्ट वर्क होतो माझ्यासाठी. आणि त्याच्या हिशोबाने आता प्रॅक्टिस केल्यानंतरच जेव्हा मी ऍक्टिव्ह मध्ये करेन, त्यावेळेसच म्हणजे रिझल्ट मला भेटतील त्या गोष्टीचे. पण मग शिकवलेलं मला समजलं. तुम्ही जे शिकवलं, तुम्ही जे थेरोटिकल पार्ट सांगता, तुम्ही तोच एक्झिक्यूट करताय चार्ट मध्ये पण. आणि ते परफेक्ट वर्क पण होतं, हे पण मला दिसतंय आणि समजतं पण आहे मला. बरोबर. थोडे माझ्या लॅक ऑफ प्रॅक्टिस असेल किंवा माझं काहीतरी म्हणजे त्यावेळेस काहीतरी होत असेल, आय डोंट नो, त्याच्यावर मी काम करतो आणि आपल्या म्हणजे प्रोसेसवर येतो मी परफेक्टली. रिअल लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही आता डेमोवर करताय. सो रिअल मध्ये मी तुम्हाला बोलू ना, कमीत कमी 2 ते 3 हजार रुपये टाकायचे सेंड अकाउंटला आणि रिअल मध्येच करायचं. ठीक आहे. असं डेमो मध्ये करायचं नाही. माझा प्रश्न असा होता की तुम्हाला आतापर्यंत तुम्ही लर्निंग केलं होतं, मागचं बॅकग्राऊंड तुम्ही कुठे युट्यूब थ्रू किंवा कुठले कोर्सेस, त्याच्यामध्ये ना आपल्या कोर्समध्ये किती फरक आहे? लय फरक सर, आहे ना? खूप फरक, खूप. म्हणजे बाकीचे कसं माहितीये का, फापड पसारा जास्त उगाच काही गोष्टी सांगायच्या. लिंक करते मार्केट अशी गोष्ट आहे. मी पण खूप दिवस झाले माझ्याकडे बघतोय. कोणाची गोष्ट सांगितली ती वर्क होते असं नाही, वर्क होत नाही ते. पण मग त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी असते. कमी असते. आता तुमची जी प्रोसेसची प्रोबॅबिलिटी ती जास्त आहे, जास्त जास्त ती घडणारच आहे. आता कसं आहे, मार्केट आहे, तो लॉस तो होणारच आहे. आणि कोणी हरतंय, आपल्या पद्धतीने 100% चालू शकत नाही मार्केट कधी. ही गोष्ट माझ्या माइंडसेट मध्ये क्लिअर आहे की आपल्याला होणार आहे. पण मला 20 ट्रेड घेतोय, 20 ट्रेड पाहिजे 10 जरी ऍक्युरेट आले तरी आपण प्रॉफिटेबल होऊ शकतोय. माझ्या माइंडसेट मध्ये क्लिअर आहे, ऍज रिस्क रिवॉर्ड. बरोबर. पण तेही आता बाकी करायचं बस प्रॅक्टिकली. बाकीच्यापेक्षा बेस्ट सर. सर आठवतं तुम्हाला, तुम्ही एक बॅच मध्ये सेंटेन्स विचारलेलं की आपल्या प्रोसेसची अॅक्युरेसी किती पर्सेंट आहे, आठवतं तुम्हाला? आता तुम्हाला काय वाटतंय की ओव्हरऑल किती पर्सेंट आपली प्रोसेस वर्क होते जेन्युइनली? ओव्हरऑल जेन्युइनली 75 होते ना आरामशीर. मी तुम्हाला किती सांगितलेलं आपल्याला किती पर्सेंट वर्क झाली पाहिजे? तुम्ही 5% बोलत सर. 30% हो सर, 30% बस ना, है की नाही? हा 30% आपण जेव्हा ते बघितलं होतं, बरोबर आहे. बरोबर आहे. आपण जे सायकोलॉजीचं आणि याचं मोटिवेशनचं थोडासा पाठ बघेल त्यामध्ये 30%ला सुद्धा खूप जास्त अर्निंग आहे. बरोबर नाही? मी म्हणतो चला 50% जरी वर्क झाली ना, 50% तरी डोक्यावर पाणी. बरोबर की नाही? तर त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिस आणि लाईव्ह अकाउंट प्रॅक्टिस, सो हे 2च ऑप्शन आहे. ठीक आहे. इंडियन मार्केटला जरी करत असाल तुम्ही, तर बँक निफ्टीचं तुम्हाला मी सोल्युशन दिले काय करायचं. सो या गोष्टी फॉलो करा आणि काही अडचण आली तर कनेक्ट करा. व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे. मेसेज टाकत जा. तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा ते अपडेट करत जा. तुम्हाला काय एखादा समजा डाऊट येतोय किंवा एखादी प्रोसेस मध्ये अजून नवीन, ठीक आहे, की मला एखादा असा चार्ट भेटलाय, तुम्ही त्या ग्रुपमध्ये टाका. तिथं पण तुम्हाला सगळे लोक एकमेकांना सपोर्ट करतील. याच्या व्यतिरिक्त सर काय बोलायचं, माझ्याबद्दल काय सांगायचं, कसं वाटलं तुम्हाला, टीचिंग कसं वाटलं, आपली बॅच एकंदरीत कशी वाटली, महिन्याभराची जर्नी जवळपास? सर एक बोलू शकतो, खूप बेस्ट बॅच होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तुमच्याबद्दल तर, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने शिकवता ना, म्हणजे आज तुम्ही 1 to 1 घेतलं, ते सगळ्यात जास्त आवडलं मला ऍक्च्युअली आपल्या कोर्स पेक्षा. पण लिटरली सांगतो मनापासून, कोर्स ऍज अ परचेस पार्ट म्हणा, ऍज तुमची प्रोसेस म्हणून तुम्ही ते शिकवलं. 1 to 1 घेणं म्हणजे मला वाटत नसेल कुणी घेत असेल म्हणून. आपण स्टुडंटला शिकवतो ना, स्टुडंटला समजतं का नाही समजतं हे पण खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही शिकून ग्रुपमध्ये 4-5 जण आम्ही होतो, तुम्ही ग्रुपमध्ये शिकवलं, त्यातल्या काही लोकांना समजलं असतं, कोणाला समजलं नसेल. फॉर एक्झाम्पल मला काही गोष्टी समजल्या नव्हत्या, आज तुम्ही मला पर्सनली येऊन तुम्ही मला विचारताय
कुठं अडचण होती, कुठं तर नाही होते, दॅट इज बेस्ट ऍक्च्युअली. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळ्यात बेस्ट आहे कोर्स मधला पार्ट. बाकी तर अजून काय चर्चा करायची आहे, काय बोलायचंय, काय सांगायचंय ग्रोथसाठी वगैरे? हेच तर आता की तुम्ही जेवढं शिकवलं ते चांगलं सतत उतरत प्रयत्न करतो, जेणेकरून माझ्या शिकण्याचा आणि तुमच्या शिकवण्याचा पण काहीतरी फायदा होईल. आणि होप सो की मी बेस्ट बनण्याचा प्रयत्न करीन. नक्की, नक्की नक्की. बनेलच माझा विश्वास आहे. कारण की मी प्रॅक्टिस करण्यासाठी मी माझं हटत नाही. कारण की ज्या पद्धतीने मी हार्डवर्क करतो स्वतःसाठी, तर मला माहिती मी ती गोष्ट करू शकतो. भले आज जमणारच मला, ते सतत उतरण्याचा प्रयत्न करतो की तुमचंही सार्थक होईल आणि माझंही सार्थक होईल. 100% तुम्हाला तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी मनापासून शुभेच्छा. आता सर माझा एक फक्त लास्ट प्रश्न राहतो. एका जर माणूस बिगिनर आहे, तो स्टार्ट करतोय, ठीक आहे, ट्रेडिंग, तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींचा विचार करता आपला कोर्स तुम्ही किती सजेस्ट कराल, किंवा आपल्या कोर्समध्ये त्यांना फायदा होऊ शकतो का? जसं की त्याला पण स्टॉक पण शिकायचंय, त्याला क्रिप्टो शिकायचं, किंवा त्याला सगळं शिकायचंय आणि तुला करायचं, तुम्ही काय सांगू शकाल त्यानं करावं, आणि करावं तर का करावं? 100%. 100%. मी जे सांगतो ना, 100% करावं. ज्याला खरंच शर्माकडे शिकायचंय ना, बरोबर. आणि ते म्हणतात ना एकच प्रोसेस शिकवून राहायचं, ते तुमच्याकडनं बेस्ट शिकायला भेटेल कोणाला पण बेस्ट शिकायला भेटेल. थँक्यू. कारण की एका गोष्टीवर एवढं रिफाईन करणं हे खरंच तुमच्याकडे शिकायला पाहिजे. थँक्यू सर. आणि हे जर थँक्यू. शिकलं ना माणूस, आणि मी पण माझ्या नॉलेजमध्ये खूप व्हॅल्युएशन केलं तुमच्या कोर्समध्ये, खूप व्हॅल्युएशन केलं. आपण ते रिस्क रिवॉर्डचा कन्सेप्ट आपण बोलायचो ना, की खूप लोकांकडून ऐकलं मी, जोपर्यंत मी रिस्क रिवॉर्ड मेंटेन करणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे तो प्रॅक्टिकल डेमो दाखवला, मी ते खूप म्हणजे ट्राय करून बघितलं. मला काय होतं की बाकीचं कोणतेच बेटर करत नाही, तेवढं रिस्क बेटर करतो. टेक्निकली समजणं गरजेचं आहे, असं बोलून नाही. टेक्निकली कसं वर्क होतं ते बघणं गरजेचं आहे, बरोबर का? तुम्ही असं किती टूलवरून वडून दाखवा ना की एवढं वर जाते तेवढं वर जाते, ते महत्वाचं नाही. टेक्निकली गरजेचं आहे, बरोबर की नाही? तर त्या गोष्टी आहेत. चालेल विशाल सर, थँक्यू सो मच फॉर युअर काइंड रिव्ह्यू. नक्कीच तुमच्यासोबत बोलून भारी वाटलं. कनेक्टमध्ये राहा, काय वाटलं तर सांगा, ठीक आहे? येस, तेवढा व्हिडिओ पाठवा सर. 100% सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. चलो, adding the value in my knowledge. थँक्यू. Thank you once again. या ग्रुपवरती टाका, ग्रुपवरती, म्हणजे जे बाकीचे पेंडिंग आहे ते सगळे येतील 1-to-1 साठी, ठीक आहे?